महाराष्ट्र लाईव्ह मधून चहूबाजूंनी टीकेची जोड उठल्यानंतर अखेर पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय। खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांचे वडील अजित पवारांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान या व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हतं असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय। तसंच जमीन व्यवहारावेळी प्रत्यक्ष ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला असून पार्थ पवार खरेदी वेळी तिथे उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नसल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तसंच या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून समितीचा अहवाल हा महिन्याभरामध्ये येणार असून पारदर्शकपणे चौकशीची मागणीही अजित पवारांनी केली। यामुळे केवळ जमिनीचा व्यवहार रद्द करून सगळे गुन्हे माफ होणार का हा खरा प्रश्न आहे। मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये चौकशी होईल ना, कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल। कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी आरोप प्रत्यारोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली। यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडून 1800 कोटींचे बाजारभाव असणारी जमीन ही केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली। या खरेदी व्यवहारामध्ये शासनाची तब्बल 152 कोटींची फसवणूक करण्यात आली आणि विशेष म्हणजे खरेदी व्यवहारामध्ये केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले असले तरी देखील यावरून अजूनही राजकारण तापले। त्यामुळे पार्थ पवार आता ही वादग्रस्त जमीन पुन्हा शासनाकडे जमा करण्याची शक्यता आहे। तर हे प्रकरण अजित पवारांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्यानं जमीन खरेदी प्रकरणास तुर्तास स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी समितीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून आणखी 5 जण या समितीमध्ये असणार आहेत। तर या समितीला पुढील 1 महिन्यात चौकशी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान पार्थ पवारांनी जमीन परत करून काय होणार, गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। जे दोषी आहे पार्थ पवारांसहित सगळे या सगळ्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे। एकनाथ खडसेंच्या प्रकरणात ज्या पद्धतीने समिती नेमली होती ती नेमली पाहिजे आणि संबंधितांवर पार्थ पवार सहित सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे। पुण्यात पार्थ पवारांविरोधात मनसेनं आंदोलन केलंय। मनसेकडून खडकमाळा तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलं। तहसील कार्यालयाच्या समोर जिथे हे दस्त करण्यात आले होते तिथे मनसेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलंय। यावेळी अजित पवारांनी राजीनामा देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। दरम्यान पार्थ पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली। परवानगी नसताना आंदोलन केल्यानं कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी भूखंड लाटल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलाय। भूखंडाबाबत पार्थ पवारांनी केलेला प्रकार हा फक्त नमुना, त्यांचं विद्यापीठ म्हणजे गिरीश महाजन असल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केलाय। लूट यात्रा घेऊन सर्व गैरव्यवहारांचा पर्दाफाश करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय।
पुण्यातील बोपोडी भागातील जमिनीच्या संदर्भामध्ये 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये हेमंत गावंडे या बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे. गावंडे यांच्या विजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीनं राज्य सरकारची ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटची 5.5 हेक्टर जागा हडपल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दरम्यान तेच हेमंत गावंडे आहेत ज्यांनी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यामध्ये विजन कंपनीची भूमिका बजावलेली होती, ज्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता एकनाथ खडसे या हेमंत गावंडेंचा हिशोब चुकता करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार आहे. सोबतच एकूण महापालिकेच्या दृष्टीने हिंदू मतदारांना ऍक्टिव्ह करण्याचं काम हे भाजपकडून सुरू करण्यात आलंय. पनवेलमध्ये आज भाजपची रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत. यामुळे भाजपच्या भूमिकेकडे दोन्ही पक्षांचं लक्ष असणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र की स्वबळावर लढायचं याबाबत निर्णय होणार आहे. संपर्क मंत्री आशिष शेलार प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत, तर रायगड जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरती मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 38 याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवरती राज्य सरकारसह राज्य निवडणूक आयोगाला 24 नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयानं निर्देश दिलेत. तर या संपूर्ण प्रकरणावरती 27 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी पार पडणार असल्याची माहिती आहे. मुंबईत रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी या वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची रेल्वे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला रितसर परवानगी होती का? निषेध नोंदवून फक्त रेल्वेच्या वरिष्ठांना पत्रव्यवहार केला जाणार होता. मग अचानक आंदोलन कसं चिघळलं याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसंच मोटरमन याचा आंदोलनातील सहभाग, नागरिकांची झालेली गैरसोय आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवलेला असल्यामुळे या आंदोलनाची सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल हा रेल्वे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याची माहिती समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन तर अहेरी तालुक्यातील महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी अशा भागात एक प्रकारे आरोग्य सेवेला बळकटी देणारे हे प्रकल्प ठरणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यामध्ये हा 3 राज्यांचा सीमावर्ती भाग असून विकासाच्या संदर्भामध्ये मागास असलेला भाग अशी या भागाची ओळख आहे. अशा भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून होणारा हा प्रकल्प 1468 कोटी रुपयांचा आहे. तिन्ही राज्याच्या सीमावर्ती भागातल्या आदिवासी जनतेला या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील जमीन घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केलाय. मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा ही 3 कोटीत लादल्याचा आरोप हा वडेट्टीवारांनी केला. घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली. मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो. रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींसंदर्भात काल महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावरती झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे उदय सामंत, योगेश कदम यांच्यासह भाजपचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार, त्याच दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना जिल्हा प्रमुखांना करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच असावा अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. तसंच मुंबई महापालिका काँग्रेसनं स्वबळावरती लढवावी असंही कार्यकर्त्यांचं मत आहे. मात्र याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती आमदार असलम शेख यांनी दिली आहे. ते निर्णय आमचे वरिष्ठ घेणार, पण कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की आमची निवडणूक हे स्थानिक जे निवडणूक आहेत ते स्वबळावरती लढला पाहिजे. पण आता याचा निर्णय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, दिल्लीचे नेते आहेत, आमचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून करू.
चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीसोबतच नवीन मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवू, तसंच जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी या कामाला सुरुवात करू, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यात आलेली असून निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये लढणार, तसंच अपवादात्मक स्थितीमध्ये काही जागेवरती स्वबळावर लढण्याची इच्छा ही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढण्याच्या आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून विचार करण्याचे सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत की आपण सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. समविचारी पक्ष असतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं काही ठिकाणी कार्यकर्ते बोलले. काही ठिकाणी कार्यकर्ते म्हटले की आपली जर परिस्थिती चांगली असेल तर आपण एकट्याने पुढे गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊ. काँग्रेसचे नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसहित शेकापच्या जयंत पाटलांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अलिबाग नगरपालिकेमध्ये काँग्रेसला कमीत कमी 3 जागा मिळण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जयंत पाटलांकडे आग्रह धरला. त्यामुळे अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यास शिंदे सेनेला मोठं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीतर्फे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि आपला उभाटा म्हणजे शिवसेना, हे तिन्ही पक्ष आणि जे कोण मित्र पक्ष किंवा जे इतर जे समविचारी लोक आहेत ते आम्ही 100% एकत्र लढणार आहोत. आजच आमची आदरणीय जयंतभाई पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्यांच्याबरोबर आमची बैठक झाली. धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आलाय. 5 आमदार असल्यानं जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीकडून निर्णय झाला नसला तरी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका महायुतीच्या नावानं लढवण्याचे आदेश हे पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र जागा वाटपामध्ये अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावरती लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या स्वबळावरती लढण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी एकत्रितपणे सर्व स्थानिक निवडणुका लढवणार असं स्पष्ट केलं आहे. पंढरपूरमध्ये पंचायत राज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विरोधक एकत्र आलेले आहेत. सत्ताधारी भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि मनसेचे नेते एकत्र आलेले असून भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. माढ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील, काँग्रेसचे भगीरथ भालके आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे, शिंदेच्या शिवसेनेचे महेश साठे आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांनी भाजपच्या समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्या विरोधामध्ये एकजूट दाखवली आहे. मुंबई महापालिकेच्या मागोमाग आता ठाणे महानगरपालिकेची देखील आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर होणार आहे, तर 17 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणीत युती झाली तर महायुतीत लढणार, अन्यथा स्वबळावरती लढू, अशी माहितीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी परभणीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे. महायुती झाली तर महायुतीत लढणार, नाहीच महायुती झाली तर स्वबळावर लढावं लागणार आहे आणि लढणार. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी येवल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली. माजी खासदार समीरभाऊ भुजबळ आणि विधान परिषद सदस्य आमदार पंकजभाऊ भुजबळ हे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये येवला आणि निफाड तालुक्यातील 46 गावांच्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार स्थानिक परिस्थिती बघून महायुतीसोबत किंवा स्वबळावरती लढणार हा निर्णय घेण्यात येईल असं माजी खासदार समीर भुजबळ यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील शिंदेच्या शिवसेनेच्या युवा सेनेकडून महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये नव्यानं बूथ रचना करत मोर्चे बांधणी केली जाते. आगामी निवडणुकांमध्ये पक्षानं ठरवलं तर युतीमध्ये नाहीतर स्वबळावरती निवडणुका लढवण्याची देखील तयारी असल्याचं नाशिकच्या युवा सेनेकडून सांगण्यात आलं आहे. 30 प्रभागात आम्ही शाखा प्रमुख आणि बूथ प्रमुख आम्ही देतोय.
ज्या काही मतदार याद्या आहे त्याच्यावर आम्ही बसायला त्यांना आदेश दिले आणि येणारा जो आगामी काळात निवडणूक आहे त्याच्या माध्यमातून युती असो किंवा शिंदे साहेबांचे आदेश असो की सेपरेट आपल्याला लढायचं, आम्ही त्याच्या अनुषंगाने आज आम्ही अशी तयारी केली आहे. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती अकोल्याच्या अकोटमध्ये शिंदेच्या शिवसेनेत मोठं इन्कमिंग झालंय. भाजपच्या युतीमध्ये आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष चंचल पितांबरवाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये ढेबे पाटील यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. राज्यात मतदार यादीवरून राजकारण तापलंय. मनसेकडून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावरती घोळ असल्याचं उघडकीस आणलं जात आहे. मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर चित्र प्रदर्शन हे वाशीमध्ये आयोजित करण्यात आलं. याच उद्घाटनात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ असून या प्रकरणी बीएलओ यांच्याकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे. मतदार यादीतील 20 गोंधळांचे प्रकार हे मनसेनं उघडकीस आणलेत. नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट बसवा, अन्यथा मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्या अशी मागणी ही काँग्रेस नेते प्रफुल्ल गुधडे यांच्या याचिकेवरती नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे. यामुळे या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावत 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश हे नागपूर खंडपीठानं दिले. रुपाली ठोंबरे यांना पक्षाचे शिस्तभंग केल्याबाबत राष्ट्रवादीकडून नोटीस देण्यात आली आहे. आपली रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे. रुपाली चाकणकरांविरोधातील वक्तव्यासंदर्भात 7 दिवसांमध्ये खुलासा करण्याचे निर्देश हे देण्यात आले. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य हे पक्ष शिस्तभंग करणारं आहे. याबाबत खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा, अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कारवाई ही करण्यात येईल अशी नोटीस रुपाली ठोंबरेंना बजावण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना काल पत्रकार परिषद घेत त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याबद्दल मोठा खुलासा केलाय. आपल्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडेंनी रचल्याचा थेट आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. आपल्याला मारण्यासाठी मुंडेंनी आरोपींना 2.5 कोटींची सुपारी दिली. त्यानंतर आपल्या गाडीचा अपघात घडवून हत्येचा कट रचल्याचा आरोप हा जरांगेंनी केलाय. धनंजय मुंडे म्हणला, नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.